श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी स्वाती स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती. तर झालं असं, माझ्या 7 दिवसाच्या पारायणामध्ये मी जो संकल्प घेतला होता तो माझा फक्त 3 दिवसामध्ये पूर्ण झालाय. आणि या दिवसामध्ये मला झालेला स्वामींचा साक्षात्कार बघून दत्त जयंतीनंतर लगेच आहोंनी अक्कलकोटची तिकीट बुक केली. रात्री गाडीत बसून सकाळी अक्कलकोटला पोहोचलो. मग काय, इथे तर एक वेगळीच गंमत झाली. मला एक स्वामी भक्त भेटली आणि ती पण आपल्याच गाडीमध्ये, गडबडलेली आणि गोंधळलेली आणि एकटीच निघालेली अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी. तर आम्हाला बघून तिने आम्हाला ओळखलं आणि ताई, तुम्ही व्हिडिओ बनवताना मी तुमचे सगळे व्हिडिओ बघते असं बोलून आमची मैत्री झाली आणि अक्कलकोटचा पुढचा प्रवास आपला तिच्यासोबत सुरू झाला. मग काय, आता तुम्ही पुढे बघा काय काय होतंय ते भारी वाटतंय ना. हो, खूप प्रसन्न वाटतंय. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी स्वाती स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज मी आले अक्कलकोटमध्ये आणि मी पहिल्यांदा लाईफमध्ये अक्कलकोटमध्ये आले आहे. आणि यायचं कारण असं झालं माझं की आता जी दत्त जयंती होती तर दत्त जयंतीमध्ये जे सप्ताह होता, जे पारायण चालू होतं, तर मी संकल्प केला होता. माझ्या काही प्रॉब्लेम्स होते लाईफमध्ये, तर संकल्प केला होता की स्वामी हे होऊ द्या, मी अक्कलकोटमध्ये तुमच्या दर्शनासाठी येईल माझा संकल्प पूर्ण झाल्यावरती. आणि स्वामींनी माझा संकल्प घेतल्यावरती फक्त 3 दिवसांमध्ये, पारायणाच्या 3 दिवसांमध्ये मला स्वामींनी म्हणजे त्यांचा अनुभव दाखवला. खूप खूप छान अनुभव दाखवला स्वामींनी. आणि ते अनुभव घेऊन मी आले अक्कलकोटला. मी म्हटलं मला जायचंच आहे बाबा अक्कलकोटला. आणि स्वामींनी योग घडून आणला की अक्कलकोटला ये, कारण की तसा योग येत नाही अक्कलकोटला. काय तसा योग येत नाही, मला तरी असं वाटतं. ट्रेनचं तिकीट पण बुक होत नव्हतं, ऑन द स्पॉट बसचं आलो आणि बसमध्ये ताई मला भेटलं. ताई, तुझं नाव काय? दीक्षा रुमडे. दीक्षा. तर ताई मला भेटल्यात. त्या ताईंसोबत आता मी पुढचा प्रवास करणार आहे. आणि एक गोष्ट सांगायची अशी केलं होतं, माझ्या बॅगेमध्ये एक गोष्ट आली होती, न कळत आली होती माझ्या बॅगेत ती गोष्ट. तर मग मी असा विचार केला होता आहोंनी आणि मी की मला माझे व्हिडिओ जे बघतात, जर ते मला अक्कलकोटमध्ये भेटले तर त्यांना मी ती गोष्ट अशी देऊन टाकेल, म्हणजे भेट म्हणून देऊन टाकेल. तर ताई मला अशा बसमध्ये सकाळी मला ताई बोलल्या सकाळी उतरताना की मी तुमचे व्हिडिओ बघते का, असं तुम्ही. हो, मी तुम्हाला विचारलं, मी तुमचे व्हिडिओ बघते, तुम्ही ब्लॉगर आहेत का? हां, असं म्हणजे त्यांनी समोरून विचारलं की तुमचे व्हिडिओज असतात, तुम्ही व्हिडिओज वगैरे काढतात. तर मग मी म्हटलं की हां बाबा, भेटली माझा ताईंना, ती मी भेट देणार आहे. तर ती भेट काय आहे, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, मग तुम्हाला समजेल की ती भेट मी ताईंना काय दिली आहे. तर चला आता आपण दर्शन करूया. सगळ्यात पहिलं आपण वटवृक्षाचं दर्शन करूया. तर पहिलं वटवृक्षापासून आपण श्री स्वामी समर्थांच्या समाधीपर्यंत जाणार आहोत. तर चल ताई, जाऊया. हां, चला. चला. तर असं बोलतात की भुके पेट सेवा नाही करायची, तर आपण पहिला इथे जेवून घेऊया. तर हॉटेल आहे नेहा उडपी हॉटेल. चला, नेहा उडपी हॉटेल. तर सगळ्यात पहिला आपण नाश्ता करूया आणि मग स्वामींच्या दर्शनासाठी जाऊया. हा हिने ऑर्डर केला मेंदूवडा. तर हा आला आपला मोठा डोसा. डोस्याची साईज बघा ना किती मोठी आहे, हातापेक्षा पण मोठी आहे. म्हणजे ती सोडा वगैरे असं टाकलं असं वाटत नाही मला. घरगुती चव आहे, असं आहे, घरगुती चव आहे. चटणीला पण घरगुती चव आहे. आणि सांबार तर खाल्लं नाही आहे, बघू आपण. सांबार पिल्यावरती समजतो. असं जर कधी इथे आलात अक्कलकोटमध्ये तर नक्की इथे या नाश्ता करण्यासाठी, नेहा उडपी हॉटेल. आम्ही ट्राय करतो आहे, तुम्ही पण ट्राय करा. तर पटकन आपण नाश्ता करूया आणि आपण पटकन निघूया. चला. तर नाश्ता करून झाला आहे. आणि जर तुम्ही कधी अक्कलकोटला आलात आणि जर तुम्हाला नाश्ता करायचा असेल तर इथे नक्की या नेहा उडपी हॉटेल. खूप सारे ऑप्शन्स आहेत नाश्त्यामध्ये. आमचं बिल झालं होतं टोटल डोशाचं आणि मेंदूवड्याचं 140 काहीतरी. आणि जर कधी इथे आलात तर आपलं जे एअरटेल कार्ड आहे ते सोबत ठेवा, कारण की ते जिओला रेंज नाही आहे. आणि कॅश कॅरी करा. चला जाऊया आता वटवृक्षाकडे. आपल्याला सगळं घ्यायचंय, चप्पल काढायची. पाय स्लिप झाला. हे तुला लागलं? हे ऐका ना, अरे चप्पल काढू इथे. हे बघ, स्वामींचं वटवृक्षाचं हे मूर्ती. वाव. आणि चंदन वगैरे पण आहे. आपण जाताना चंदन घेऊ, कारण की माझ्याकडे नाही आहे ना, त्याच्यामुळे. पुढे जायचं आहे ना, म्हणजे एवढी गर्दी आहे ना. आज गुरुवार आहे, गुरुवार. हे म्हणजे एक चांगलं झालं ना ग, आपण म्हणजे गुरुवारचा दिवस लागला आपल्याला. तर सगळ्यात पहिला आपण आहे ना म्हणजे हे घेऊ, ताट घेऊ आणि चप्पल पण इथेच काढू. चल. किती आहे दादा? 100.
ह्याच्यामध्ये काय काय आहे? हार, नारळ, फूल, अगरबत्ती. तर सध्या तरी दर्शनासाठी मी हेच घेते आहे, कारण की उद्या मला मी म्हणजे माझा जो संकल्प आहे तो केल्यावरती मी मोठा स्वामींना एक हार देणं म्हणजे हार घेऊन जाऊ, पण ते आपण स्वामींच्या समाधीमध्ये समाधी मंदिराकडे जाऊ आपण. चला नंतर देऊ ना आपण. नको आधीच देऊया. आणि जर म्हणजे अक्कलकोटला आलात ना तर नेहमी असं असतं. हे बघ इकडे या ना, किती छान छान मूर्ती आहे. वाव, हे बा, हे जड आहे. ही कितीला? किती? 800ला आहे. हां, जाताना मी चंदन वगैरे घेऊन जाईल, कारण की माझ्याकडे नाही आहे ना. तुला घ्यायचं आहे काय? मला पण थोडीफार शॉपिंग करायची. आपण आल्यावरती ना, आपण आल्यावरती करू. ताई आपलं नशीब बघा किती चांगलं, आपण डायरेक्ट दरबारात चाललोय. हा ना. पकडे, मी जरा डोक्यावरती घेते. गर्दी बघ. दर्शन झालं आणि एवढं चांगलं दर्शन झालं ना, म्हणजे नशीब एवढं चांगलं आहे. आम्ही डायरेक्ट दरबारात आणि आम्ही आतमध्ये जायला आणि गेट बंद व्हायला स्वामींच्या आमच्यावर खूप प्रचंड कृपा आहे. 5 मिनिटं आतमध्ये होतं, 5 मिनिटं, आणि मुजरा करून बाहेर आले मी स्वामींना मुजरा करून दरबारामध्ये जाऊन. एवढी गर्दी असताना सुद्धा तर खूप भारी दर्शन झालं. पण तरी पण मी रात्री येणार आहे संध्याकाळी. त्यांना विचारलं आम्ही काकड आरती कितीची, तर 5:30 वाजताची काकड आरती आहे. म्हणजे आम्हाला एवढा वेळ दर्शन करायला भेटलं की आम्हाला आतमध्ये विचारता आलं की काकड आरती कितीची आहे, गर्दी असते का, आणि रात्रीची सुद्धा पालखी निघते हे सुद्धा, कारण की आज गुरुवार आहे त्याच्यामुळे एवढी गर्दी आहे. पण आज रात्री 9 वाजता आपण पालखीला भेटूया. आणि म्हणजे मी कधी पण बाबा नॉर्मल मठामध्ये जाते ना वगैरे ठीक आहे, पण मी आज इकडे आले एवढं मन भरून आलं ना माझं, कारण की ना मी ज्या दिवशी मी संकल्प घेतला होता त्या दिवशी मी सगळ्यात फर्स्ट डेला माझ्या स्वामींनी एवढी परीक्षा बघितली होती, मी एवढी रडले होते ना, एवढी रडले होते, तर जे आज ते रडणं सार्थक आलं असं वाटतं. चला मग मी तुम्हाला अजून दाखवते आसपासचा परिसर आणि सगळं स्टॉल वगैरे. तर पुढचा प्रवास चालू करूया. आपण बोलू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला घेतला. एक सांगते, हे बघा हे जे इथे धागे लावलेत ना, हे धागे नाही आहेत, हे मन्नतचे धागे असतात. हे जे लावलेत ना हे मन्नतचे धागे. म्हणजे तुला माहिती आहे ना हे काय? हो, ते असं म्हणजे आपली जी मनात इच्छा असते ते धागे आपण इथे बांधतो. ती मन्नत पूर्ण झाल्यावर आपण इथे सोडायची असते. हो. हा हे बघ हे तुला माहिती आहे ही फ्रेम काय आहे? नाही. ती फ्रेम म्हणजे तुझं असं आहे की ती एका भक्तांनी गिफ्ट केली होती, आणि ते कशाने बनलं माहिती आहे तुला? ते ना ते रुद्राक्ष आहेत ना, रुद्राक्षाचे मणी त्यांनी बनलंय ते. म्हणजे ती फ्रेम आहे ना स्वामींची, ती त्यांनी बनवली आहे आणि ती एका भक्तांनी गिफ्ट केली आहे. म्हणजे खूप वर्ष झाले त्याला. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान. आणि एवढी गर्दी आणि एवढं भारी वाटतं, खूप 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 भारी वाटतं. खूप प्रसन्न नाही म्हणजे शब्दात नाही आम्ही व्यक्त करू शकत आम्हाला काय वाटतं. अरे माझी तर जी इच्छा होती ना स्वामींकडे यायची ती पूर्ण झाली. स्वामींनी बोलून घेतलं एक प्रकारे, एका शब्दात एका वाक्यात जर बोलायचं गेलं तर. या एवढी गर्दी आहे इथे तरी पण असं वाटत नाहीये की बाबा गर्दीमध्ये दर्शन झालंय. तर इथे छान असं भजन कीर्तन चाललंय आणि सगळे इथं माळ जप करतात. हे बघा भारी वाटलं. हे बघा, आणि इथे बघा इथे ना पारायण पण करतात. एका दिवसाचं जे पारायण असतं ना ते सुद्धा करतात. हे बघा इथे इकडे ही रूम त्यांनी त्याच्यासाठीच ठेवली आहे. आणि ते बघ टी व्हीमध्ये सुद्धा दर्शन आहे स्वामी समर्थ महाराजांचं. अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली, पालखी निघाली, पालखीत शोभते योगी राज प्रेमाची सावली. अगं देवाच्या पायाजवळचं फुल आणलंय. हां, स्वामींची आरती घेऊया.
या ना तुम्ही. श्री स्वामी समर्थ. हा हा हे अरे किती भारी आहे. अरे इथं सगळं भेटणार ग. हो हा दिदू. हां इथे सगळं भेटतं. ए म्हणजे मला माझं असं स्वप्न आहे की म्हणजे मी असं स्वतःचं घर असावं आणि त्यांना स्वामींना मकरा ते गाणं नाही का, स्वामींना मकर नाही मकरात स्वामी गुरुबाई सविले, तर हा मकर आहे आणि आता स्वामींना आपल्याला घेतलंय त्यांनी घेतलंय. हा, इकडे बघा मी स्वामींची फ्रेम आणली ना आता याला पारायणाला, हे बघ अशीच आणली सेम अशी. त्यांच्या मागे जे आहे ना म्हणजे मला त्या फ्रेममध्ये स्वामी सुद्धा हवे होते आणि दत्ता गुरु सुद्धा हवे होते, तर मी तसं आणलंय. चला म्हणजे कधी जर तुम्ही अक्कलकोटमध्ये आलात आणि तुमच्याकडे जर स्वामींची प्रतिमा नसेल किंवा काही नसेल ना घरामध्ये, तर या अक्कलकोटला इथून तुम्ही घ्या, बाय करा आणि स्वामींचं इथे हे पण करा, अभिषेक करा आणि स्वामींच्या मठामध्ये म्हणजे स्वामींच्या इथे दर्शन घ्या म्हणजे त्यांच्या मूर्तीचं, आणि मग ती घरी स्थापना करा. तर खूप शांतता भेटते आणि खूप म्हणजे पावित्र्य तर खूप वाढतं त्या मूर्तीचं, असं ऐकलंय मी. चला इथून आता वरती जायचं आहे. अगं आपण कुठे चाललो आहे आणि कुठे नाही ते काही समजत नाही. हां म्हणजे माणसांसोबतच चालायचं आपल्याला, बाकी काही नाही. सकाळी नाश्ता तर झाला आहे, आता जेवणाची वेळ झाली आहे महाप्रसादाची. तर 12 ते 2 हा महाप्रसादाची वेळ आहे, त्याच्यामुळे आपण जाणार आहे महाप्रसाद घ्यायला. या कारण की नाश्ता झाला आहे, पोट तर भरलं आहे. काय पोट भरलं आहे, प्रसाद कसा सोडणार म्हणजे अक्कलकोटला आले आणि मी महाप्रसाद घेणार असं होऊ शकत नाही. असं मला आहे ना, मला काय करायचं सांगू तुला. आज माझा जो संकल्प आहे तो मी उद्या करणार आहे पहाटे. हां आज मला पूर्ण मनसोक्त फिरायचं आहे, स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे, स्वामींचं दर्शन फिरायचं शांत. कारण की माझे स्वप्न होतं अक्कलकोटला यायचं आणि ते पूर्ण केलं आहे स्वामींनी. अरे म्हणजे मला अजूनही वाटत नाही की मी अक्कलकोटला आले आहे, कारण मी एकटी आली आहे. फॅमिली ट्रिप हा ही एकटी आहे, तो कॅन्सल झाला, मी एकटी आली आहे. स्वामींना बोलली तुम्ही माझ्या पाठीशी राहा, मी तुमच्या इथे येते तर तुम्ही माझ्या, आणि मी आली आहे. आणि मला स्वातीताई भेटली आहे, तर त्यांच्यासोबत मी खूप कम्फर्टेबल आहे. तर मला थँक्यू स्वामी, तुम्हीच मला मार्गदर्शन दिलं. म्हणजे ती म्हणजे ती आमच्या असे व्हिडिओज बघायची आणि अचानक आम्ही ज्या बसमध्ये होतो ना त्या बसमध्येच ती होती. योगायोगाने भेटले म्हणजे स्वामींनी स्वामींना मी बोलली मी एकटी कुठे राहू, की कशी राहू, तर स्वामींनी त्यांना माझ्या मदतीसाठी पाठवलं. धन्यवाद स्वामी. चला पुढे चला. गर्दी बघा किती आहे गर्दी.